लाडक्या बहिणींना हा असा मेसेज येत असेल तर याचा नेमका अर्थ काय? नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती स्वागत आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-KYC पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत परिपत्रक काढून याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु अनेकांना ई-KYC करताना हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज येत आहे. त्यामुळे महिलांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. याचा नेमका अर्थ काय आहे? चला तर मग सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची ई-KYC रखडलेली आहे त्यांनाच ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच ज्यांनी अगोदर KYC केलेली आहे किंवा चुकीची माहिती भरलेली आहे त्यांनाच फक्त ही ई-KYC करावी लागणार आहे. त्यामुळे हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज जर येत असेल तर तुमची ई-KYC आधीच पूर्ण झालेली आहे किंवा त्यात कोणतीही दुरुस्ती करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत महिलांनी चिंता करू नये. ज्यांनी योग्य माहिती दिलेली आहे त्यांना परत ई-KYC करण्याची गरज नाही. त्यासाठी कोणाला पैसे देण्याचीही गरज नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी जवळच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC पोर्टल शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेले आहे. मागच्या काही दिवसांपासून ई-KYC पोर्टल बंद असल्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केलेले आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे व आता त्यांना 31 मार्च पर्यंत ई-KYC करता येणार आहे. धन्यवाद.